चला तर मंडळी, कशा आहात तुम्ही? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया ह्या डाळीच्या वड्या. तर बरं बघूया. मी याची डाळ घेतली आहे, मुगाची 1 किलो आणि बरबटीची 1 किलो आणि मोठची 1 किलो घेतली आहे. त्याची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी टाकलं आहे कढीपत्ता आणि 2 ते 3 लसणाच्या गाठा टाकले आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. तर मी आता याला वाटून घेणार आहे पाटावर. तर बघू शकता मी याच्यामध्ये आता टाकून घेते, मग वाटून घेणार आहे. थोडं थोडं वाटून घ्यायचं. याला झाकून ठेवते कारण की सोकलं म्हणजे मग आपल्याला जमत नाही वाटताना. त्याला याला मी झाकून ठेवणार आहे आणि आता याला मी वाटून घेणार आहे. तर बघू शकता हे असं वाटून घ्यायचं, पाणी न लावता. पाणी लावलं की वडे आपले छान होत नाही. तर बघू शकता मी वाटून घेत आहे. याला वाटून झालं की मग मी टाकताना तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता आपल्या इकडे 2दा वाटून झालेलं आहे. मी याला 3दा वाटून घेणार आहे. तर बघू शकता आपलं एवढं बारीक झालेलं आहे. तर मी आणखी एकदा याला वाटून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवतो. फक्त मंडळी हे आपलं इथं छान बारीक झालेलं आहे. आता मी सर्व बारीक करून घेणार आहे, नंतर मग वड्या टाकणार आहे. चला तर बघू शकता मित्रांनो, हे आपलं बारीक झालेलं आहे. एकदम बारीक करून घेतलेलं आहे. तर मी आता याला टाकून घेणार आहे. तर याला पाणी जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचं. पाणी लावता पण करायचं. तर मी याच्यावर असं टाकून घेणार आहे. तर बघू शकता छोटे छोटे टाकून घ्यायचे, खूप मोठे नाही टाकायचे. हे असं मी जवळ टाकून घेणार आहे कारण की खूप सारे आहेत आपले. तर मंडळी, माझी रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला तर हे पूर्ण मी टाकून घेते, नंतर मी दाखवणार. बघू शकता मंडळी, हे आपलं वड्या बनवून झालेले आहे. तर बघा हे 2 दिवस मी वाढवलं आहे याला. तर बघू शकता वाढून झालेलं आहे, मस्त छान झालेले आहेत हे. तर मंडळी, माझा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.